नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता मुलांच्या चालू होतील, झाल्या असतील अनेक जणांच्या एक्झाम संपल्या असतील आणि या 2 महिन्यांमध्ये आपण शहरातली लोकं, खास करून आपल्या शहरी भागातली लोकं कुठं फिरायला जायचं, मग कुठे ते व्हॅकेशनला जायचं, या सगळ्या गोष्टींचे प्लॅन ठरलेले असतात. कारण शहरामध्ये मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर फॅमिलीसोबत फिरण्याची एकमेव अशी संधी येते या सुट्ट्यांमध्ये आणि जिथं आपण सगळेजण प्लॅन करत असतो. यावेळेला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी काही ठिकाणं अशी ठिकाणांचं सोडून द्या, मी एकच तुम्हाला ठिकाण सांगेन आणि त्या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला गारवा हवा असेल, हिवाळ्यासारखं फिलिंग हवं असेल, उत्तम निसर्ग पाहायचा असेल आणि एकदम शांतता हवी असेल तुमच्या फॅमिलीला, एक कुठेतरी 1-2 दिवसासाठी तुम्हाला चांगला वेळ घालवायचा असेल, पुण्यापासून मुंबईपासून ते अत्यंत जवळ म्हणजे एक 7-8 तासाचा प्रवास, पण अत्यंत जवळच म्हणायला काही हरकत नाही आहे. अशा पद्धतीचं एक ठिकाण मी तुम्हाला सांगणार आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही मुलांना घेऊन तिथं मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करू शकता आणि तेही अत्यंत स्वस्त दरांमध्ये. मी आज तुम्हाला त्या ठिकाणाचं नाव सांगणार आहे. त्या ठिकाणाचं नाव म्हणजे मिनी काश्मीर. महाराष्ट्रातलं ओळखलं जाणारं मिनी काश्मीर म्हणजे आपले तापोळा, कोयना बॅकवॉटर, तापोळा. या ठिकाणी तुम्ही अनेक जण गेला असाल मला असं वाटतं. अनेक जण नसतील गेली तर तुम्ही या वेळेला निश्चित जा, नक्की जा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. कसं जायचं आहे, कुठं राहायचं आहे, कुठं काय स्वस्त असेल, कुठं काय महाग असेल, कसं फिरायचं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. महाबळेश्वर तालुक्यामध्ये तापोळा खाली कोयनेच्या भागामध्ये येतं आणि त्या सगळ्या भागामध्ये तुम्ही कुठेही जरी राहिलात, तिथे अनेक हॉटेल्स आहेत, अनेक टेंट हाऊस आहेत, ॲग्रो टुरिझमचे प्रोजेक्ट्स आहेत, जिथं तुम्ही ऑनलाईन सगळ्या गोष्टी पाहू शकता आणि तिथं बुक करून तुम्ही कुठेही त्या सगळ्या भागामध्ये तुम्ही राहू शकता. तुम्ही जर त्या ठिकाणी जायचं असेल ना, तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची गाडी ठेवा. स्वतःची गाडी असेल तर अत्यंत उत्तम. अनेक जण असं होतं कस्टमर की किंवा हे फिरणारी लोकं जी येतात, फिरायला येतात, ते एस टीने वगैरे येतात आणि मग ते गावाखेड्याकडचं आहे. तिथं एस टी एकदा गेली सकाळची की डायरेक्ट संध्याकाळी. मग तिथं तुम्हाला लोकलची कोणाची गाडी नाही आहे. मग तिथं अनेक जण गाड्या करा, या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ जातो आणि खर्चही फार होतो. महाबळेश्वरपासून 30 किलोमीटर खाली डोंगराच्या पायथ्याला अगदी खाली नदीच्या किनारी तापोळा आणि ह्या बाजूचा सगळा परिसर आहे. एकनाथ शिंदे यांचं गाव, दरे वगैरे, तो त्या सगळ्याच प्रदेशामध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात. वासोट्याचा किल्ला देखील आपण तिथनंच आपल्याला जावं लागतं. त्यामुळे स्वतःची गाडी असेल तर अत्यंत उत्तम, बाईक्स वगैरे असतील तर त्याहूनही उत्तम. रस्ता अत्यंत चकाचक आहे, मस्त आहे, काहीही घाबरायची गरज नाही आहे, काहीही टेन्शन नाही आहे. पण उन्हाळ्यामध्ये इथं का जायचं? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मोठ्या प्रमाणामध्ये जंगलाचा भाग आहे, त्यासोबत नदी आहे. नदीला तुम्ही पोहायला जाऊ शकता, नदीतल्या ॲक्टिव्हिटी आहेत, बोटिंग आहेत, या सगळ्या गोष्टी. आणि आत्ता अवकाळी जो काही पाऊस आहे ना, आत्ता जो अवकाळी पाऊस, तो त्या सगळ्या भागामध्ये रोज पडतो आणि त्यामुळे ते पावसाचं वातावरण आणि तो जो थंडावा आहे ना वातावरणातला, अप्रतिम आहे. त्यानंतर माणसांची वर्दळ नाही, कुठली एकदम शांतता. ते संपूर्ण जो कोयनेचा खोरा आहे, जे जो सुळशी नदीचं खोरं आहे, बाजूला कांदाटी नदीचं खोरं आहे, त्या सगळ्या खोऱ्यामध्ये अत्यंत भयान शांतता. छानपैकी एखाद्या तुम्ही रिसॉर्टवरती गेलात तर तिथं तुम्ही 2 दिवस जरी राहिलात ना, तिथून कुठं बाहेर जरी गेला नाहीत तरी अप्रतिम छानपैकी दिवस तुम्ही आरामात घालवू शकता निसर्गाच्या सानिध्यामध्ये. बोटिंग करायला मिळतं, तुमच्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतं. तुम्ही तिथल्या आजूबाजूच्या भागामध्ये जरी फिरलात, तिथल्या गावांना जरी भेटी दिल्यात तरी उत्तम प्रदेश पाहण्यासारखा आहे. आणि त्यातल्या त्यात एक मी तुम्हाला ट्रेकिंगसाठी एक स्पॉट सांगतो. माझ्या अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तिथला एक असा स्पॉट आहे, त्या भागामध्ये गाडी असेल तर उत्तम, बाईक असतील तर उत्तम. त्या स्पॉटचं नाव आहे मधुमकरंदगड. मधुमकरंदगडाला जर तुम्ही भेट दिलीत तर तुमच्या आयुष्यातलं अत्यंत, मला असं वाटतं, मोठी ट्रेक किंवा एक अशी अनुभवी ट्रेक. आणि त्याच्या खाली जे पायथ्याला असणारं घोणसपूर नावाचं गाव आहे, ते जे गाव तुम्ही पाहाल ना आणि तुम्ही जेव्हा त्या रस्त्याने ते गाव चढायला जाल, तिथून मधुमकरंदगडाची ट्रेक कराल, अप्रतिम आहे, अप्रतिम. तो अनुभव मी शब्दामध्ये सांगू नाही शकत. मी स्वतः गेलो आहे तिथे. त्यामुळे तुम्ही जर गेलात तिथे, बोटिंग तर करा, सगळ्या गोष्टी कराच, पण तापोळा त्या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथून मधुमकरंदगडाची ट्रेक निश्चित करा, आवर्जून करा. वासोट्याला देखील तुम्ही जाऊ शकता, पण आता पाणी कमी असल्यामुळं वासोटा चालू आहे, बंद आहे, या सगळ्या गोष्टी सांगू नाही शकत. पण मधुमकरंदगड 24 तास सगळ्या गोष्टी चालू आहेत तिथे. बिंदास तुम्ही जाऊ शकता. मस्तपैकी जंगल, मस्तपैकी तिकडचं हवा, वातावरण, थंडावा, आणि या सगळ्या गोष्टीतून अप्रतिम अशी ट्रेक तुमची होईल.
त्या सगळ्या भागांमधले रिसॉर्ट अत्यंत अफोर्डेबल आहेत. तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं आजूबाजूला सगळ्या मिळतात. तुम्हाला रिसॉर्टमध्ये अवेलेबल करून दिल्या जातात. मी त्यातल्या एका रिसॉर्टचं नाव सांगेन जे माझ्या ओळखीचे आहेत. कोयना ॲग्रो टुरिझम म्हणून तिथे तेजस भोसले यांचं जे काही रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला देखील तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्ही जा. तुम्ही माझं नाव जरी सांगितलं तरी त्या बऱ्यापैकी तुम्हाला तिथं कन्सेशन आणि या सगळ्या गोष्टी निश्चित मिळतील. आणि त्या भागातला एक उत्तम असा तो ॲग्रो टुरिझम टेंट आहे जिथं राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, तुम्हाला फिरण्याची व्यवस्था अप्रतिम आहे. तिथून तुम्हाला तापोळा जवळ आहे, तिथून तुम्हाला महाबळेश्वर बऱ्यापैकी जवळ आहे आणि तो सगळ्या आजूबाजूचा प्रदेश फिरायला मिळतो. त्यांच्या स्वतःच्या बोटिंग्स आणि या सगळ्या गोष्टींच्या सुविधा आहेत त्या तुम्ही पाहू शकता. तिथूनच बाजूला जो काचेचा पूल तयार होतोय आहिर आणि तापोळ्याचा, जो माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये अनेकदा पाहिला असेल, तो पूल तुम्ही पाहू शकता. तिथून एकनाथ शिंदेंचं गाव जवळ आहे. त्याच्या मागचा कांदाटी खोरा आहे, जे कांदाटी पूर्ण व्याघ्र प्रकल्प आपण जो कोयनेचा म्हणतो त्या भागामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्या भागातल्या गावांना तुम्ही भेटी देऊ शकता आणि अप्रतिम निसर्ग आहे तिथून दिसणारा. अप्रतिम छानपैकी तुम्ही या उन्हाळ्याच्या गरमीच्या सुट्टीत या शहरांमधल्या मुलांना घेऊन, फॅमिलीला घेऊन त्या भागामध्ये जाऊ शकता. 2-3 दिवस जर राहिलात तिथून तुम्ही महाबळेश्वरी फिरू शकता. प्रतापगड आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं मधुमकरंदगडाची ट्रेक आहे. पारचं आदिशक्तीचं मंदिर आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जायचे, ते तुम्ही पाहू शकता. प्रतापगडाच्या पायथ्याचं तुम्ही अनेक जण गेला असाल तिथे. आणि फिरण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही एक मधुमकरंदगडाची ट्रेक केलीत ना आणि 2 दिवस जरी मस्तपैकी एखाद्या ॲग्रो टुरिझमला जाऊन राहिलात त्या भागामध्ये, शांतपैकी सगळा थकवा तुमचा वर्षभराचा निघून जाईल. फॅमिलीसोबत मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता, मित्रांसोबत मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करू शकता. सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत, सगळ्याच त्या आजूबाजूच्या रिसॉर्ट्स आणि टेंट्सवरती. निश्चित एक रिलॅक्स फील तुम्हाला या ठिकाणी होईल, निश्चित होईल. आणि महाबळेश्वरमध्ये वरती शहरामध्ये राहण्यापेक्षा खाली तुम्ही जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जाता तेव्हा वरती किमती देखील जास्त आणि नुसती बजबज गर्दी नुसती तिथे, त्याच्यापेक्षा खाली जेव्हा तुम्ही जाता शांतपैकी तिथून 30 किलोमीटर तर फक्त वरती यायचं आहे पुन्हा. पण तुम्ही येत असताना तुम्ही तो जो प्रवास जरी केलात ना त्या डोंगर दऱ्यांमधून, अप्रतिम आहे तो निसर्ग पाहण्यासाठी. सकाळची मॉर्निंग पाहण्यासाठी इतकी लोकं तिकडं जातात. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर थंडावा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं असतो, पावसाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळं असं वाटतं की एखाद्या पावसाळ्याच्या सीझनलाच आपण इथं आलो आहे. त्यामुळे या उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही अवश्य तिथं एन्जॉय करा. तुम्ही जर एस टीने येत असाल महाबळेश्वरला आलात तर तिथून तापोळा एस टी या सगळ्या सुविधा तिथं आहेत. तिथून तुमचे जे लोकलचे डेलीचे जे लोकं असतात ट्रॅक्सवाले, ते देखील तुम्हाला आणून सोडू शकतात. जर तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही वाया जर बस आणि या सगळ्या गोष्टीतून येणार असाल तर. आणि जर तुमच्याकडे गाडी असेल तर काही हरकतच नाही, तुम्ही तापोळ्यामध्ये कोणत्याही तुमच्या रिसॉर्टला ज्या बुकिंग असेल तिथं तुम्ही येऊन राहू शकता आणि तिथल्या वातावरणाचा मस्तपैकी अनुभव घेऊ शकता.